मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ट्रॅव्हल विथ विकास मेमाने. तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. बरोबर समुद्राच्या मधोमध एक छोटंसं आयलँड आहे, फ्रेंच पॉलिनेशिया. बरोबर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या मधोमध हे आयलँड आहे. अतिशय कमी लोकसंख्येचं, एक 2 ते 3 हजार लोकसंख्या असलेलं एक छोटीशी सिटी बोललं तरी चालेल, एवढं हे आयलँड आहे. तर तुम्हाला आज नॅचरल ब्युटी काय असते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला चॅनल आहे ट्रॅव्हल विथ विकास मेमाने. चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. लाईफमध्ये फिरणं खूप महत्त्वाचं आहे. ट्रॅव्हलिंग ही केलीच पाहिजे. त्यासाठी मी शिपवरती आलो. आज वेगवेगळ्या देशामध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, मस्त एन्जॉय करतो. आज आपण अशा आयलँडमध्ये आलेलो आहे. हे बरोबर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मधोमध हजारो किलोमीटर मधोमध हे छोटंसं एक शहरा एवढं हे आयलँड आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे बघू शकता, माझी समोरची शिप आहे. या ठिकाणी मी जॉब करतो. ही शिप मला संपूर्ण हे जग दाखवते. मी लास्ट वीकला ऑस्ट्रेलियामध्ये होतो, आता मी चाललो आहे अमेरिकेला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसं झाडांना यांनी नारळाचं कंपाऊंड केलेलं आहे. आय थिंक त्याच्यामध्ये विविध म्हणजे खत नसतात, त्यासाठी हे ऑटोमॅटिक कुसतात आणि त्याचा वापर खत म्हणून पण होतो. त्यासाठी हे कंपाऊंड केलेलं आहे. हाय, कोकोनट विचारा बरं. कोकोनट या कोकोनट. या ठिकाणी मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. प्रत्येकाच्या घराच्या समोर झाडं आहेत. म्हणजे असं एकही घर मला या ठिकाणी दिसत नाहीये की त्या घराच्या समोर झाडं नाहीत. प्रत्येकाच्या घराच्या समोर झाडं आहेत. आज खूप फिरायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली थोडा टाईम कमी असल्यामुळे, कारण आम्हाला क्रॉसिंग आहे आमचं, त्यामुळे आम्ही लवकर जाणार आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी बघायच्या मिस झाल्या. मे बी नेक्स्ट टाईमला जर आलो तर या ठिकाणी अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. त्या ठिकाणी मी नाही जाऊ शकलो, पण मे बी नेक्स्ट टाईम डेफिनेटली मी जाईल आणि त्याचा एक सेपरेट नवीन व्हिडिओ बनवेल मी. पण हे खरंच हे जे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा सोर्स नाही आहे. एवढे हार्डवर्किंग लोक आहेत ते. म्हणजे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही गुगलला गेले, फक्त मोर्या सर्च करा आणि गुगलला सर्च करा, किती छोटंसं हे आयलँड आहे स्पेसिफिक ओशनमध्ये. हे लोक कसे सर्वाईव्ह करतात माहीत नाही. कुठल्याही गोष्टीचा सोर्स नाही आहे. पण खरंच बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आहे, असं काही एवढी पण गरिबी नाही आहे. पण छान वाटलं या ठिकाणी व्हिजिट करून.